खरं तर जे काही मुंबई रेल्वे ऑफिस आहे त्यावेळेला मी आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून भेट घेतली होती आणि त्यावेळेला 3 सर्वेक्षण ते करणार आहे, त्याच्यानंतर फायनल करतो आणि शेवटचं अंतिम सर्वेक्षण तुमच्या पुढे येईन असं सांगितलं होतं. त्यातलं एक सर्वेक्षण हे आपल्या अकोले तालुक्याच्या हद्दीतून संगमनेरच्या मार्गे पुढं जात होतं. मला वाटतं देवठाणची सरहद्द जिथं आहे तिथून जात होतं. ती जी हाय स्पीड रेल्वे आहे तर तिथं सेमी स्पीडच्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या थांबल्या जातील असं त्यावेळेला आश्वासित केलं गेलं होतं. परंतु नजदीकच्या काळामध्ये काही नेत्यांच्यामुळंच हा प्रॉब्लेम तयार झालेला असावा असा मला वाटतो. आणि ते जे रेल्वेचं स्टेशन आहे किंवा रेल्वे मार्ग आहे पूर्णतः बदलून हे पार संगमनेरच्या पलीकडनं शिर्डीच्या मध्यभागातून आणि असं म्हणजे नाशिक पुणे रेल्वेचा मार्ग जातो आहे हायस्पीडचा. खरं तर त्यांचा उद्दिष्ट सरळ होतं की कमी वेळेमध्ये रेल्वे पोचवायची, कमी वेळेत कमीत कमी. तर मला वाटतं शिर्डी हा लांबचा पल्ला ठरतोय. जर कमी वेळेत रेल्वे पोचवायची तर सगळ्यात सोपं नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेर, वाया आळेफाटा असं हा मार्ग सगळ्यात सुखकर आहे आणि मला वाटतं तसं होणं अपेक्षित आहे. ह्या अधिवेशनामध्ये नक्कीच त्याबद्दलचा आवाज आमच्याकडनं उठवला जाईल. हा केंद्र आणि राज्याच्या निगडीतला, विशेष करून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या निगडीतला मुद्दा आहे. परंतु राज्याकडनं तशा पद्धतीची मागणी झाली पाहिजे. त्याच्यात कुठल्याही राजकीय नेत्यांनी इंटरफिअर केला नाही पाहिजे. सरळ सरळ त्याच्यातला जो हेतू आहे की नाशिकपासून तर पुण्याला कमी वेळेमध्ये ती रेल्वे न्यायची आणि त्याच्यासाठी अचूक जे काही धोरण आहे ते स्वीकारलं गेलं पाहिजे. तिथं जमीन संपादित करायला किती पैसा लागतो किंवा तिथं काय होतं ही बाब फार पुढची आहे किंवा त्याला विशेष महत्त्व नाही. आता तुम्ही समृद्धी किंवा बाकीचे मार्ग पाहत असाल, महाशक्ती मार्ग एवढा मोठ्या प्रमाणामध्ये जर तिथं खर्च होतो आहे तर मला वाटतं हा रेल्वे मार्ग नेण्यासाठी इथं जर तसा सिन्नरपासून अकोल्यातून जर तो रेल्वे मार्ग गेला पुणे नाशिक रेल्वे मार्ग तर मला वाटतं अकोल्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरेल, पर्यटनाच्या दृष्टीनं शिर्डीलाही मध्यवर्ती राहील आणि अकोल्याला पण मध्यवर्ती राहील आणि सर्वदृष्ट्या हा मार्ग खूप चांगला आहे. त्यामुळं अधिवेशनामध्ये पूर्ण ताकदीनं तर हा मुद्दा आम्ही मांडणारच आहोत आणि इथून ही लोक चळवळ सर्वपक्षीय उभी राहिली आहे आणि त्यांची जी मागणी आहे ती रास्त आहे. मला वाटतं संगमनेरकरांनाही संगमनेरमधून काय गावातून रेल्वे न्यायची तर गावातून जाणार नाही, ती बॉर्डरवरून जाणार आहे. त्यामुळं अकोल्याच्या आणि संगमनेरच्या बॉर्डरवरून रेल्वे गेले तर दोन्ही तालुक्याला नाही, संपूर्ण नगर जिल्ह्यातला जो परिसर आहे आपला उत्तर नगर जिल्हा त्याला खूप चांगला याचा उपयोग होऊ शकेल. तर त्यामुळं आपण याच्यावरती आग्रही राहू, ठाम राहू. आमदार साहेब, संगमनेरचे आमदार अमोल खताळ असतील, पदवीधर आमदार सत्यजित तांबे असतील, यांनी पुढाकार घेतलेला आहे. भविष्यात तुम्ही त्यांच्यासोबत आंदोलनामध्ये दिसाल का आम्हाला? 100% त्यांच्याबरोबर आंदोलनाला राहू, पण ती रेल्वे संगमनेरच्या पलीकडून नाही गेली पाहिजे. अकोल्याच्या बाजूनं जाणार असेल तर मी त्यांच्याबरोबर, नाही तर माझं स्वतःच आंदोलन उभं करेन. ज्यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळेस आपण सुद्धा त्यावेळेस नामदार बाळासाहेब थोरात मंत्री होते. त्यावेळेस खरं तर एकूण प्रत्यक्षित होती, त्यांनी त्यांच्या जोरे गावातून नेली. मुळात त्यांनी खरं तर मार्ग बदला. यावर तुमचं मत काय? नाही, तोपर्यंत रेल्वेचे मार्ग निश्चित बिलकुल झालेले नव्हते. त्या 3 अलाइजमेंट त्याच्या तयार होणार होत्या. त्यातली पहिली अलाइजमेंट ही होती अकोल्याच्या बाजूनं, दुसरी ती झाली आणि आता ही तिसरी चौथी दुसरीच निघाली अलाइजमेंट. तर मला वाटतं की त्यामध्ये मला एक सांगा की हा एवढा मोठा फेरबदल जो होतोय, एवढा पार शिर्डीला लागून रेल्वे जाणार, मला वाटतं हे कुणाच्याच बुद्धीला न पटणार आहे. JMRTचा प्रश्न पुढं उद्भवतोय, परंतु ते एका केंद्रामुळं 35 किलोमीटर लांबून रेल्वे नेली जाते. विखे पाटलांच्या विरोधात कोणीच बोलायला तयार होत नाही. परंतु अकोलेकरांना अपेक्षा आहे, डॉक्टर किरण लामटे एकमेव माणूस असा आहे का त्यांच्या विरोधात उभं राहून जे सत्यासाठी जी गोष्ट आहे ते लढणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणून काय सांगा? विखे पाटलांच्या विरोधात बोलणं त्याहीपेक्षा जो मार्ग इकडनं सुखकर आहे तो मार्ग झाला पाहिजे. त्याच्यात जर विखे पाटील हस्तक्षेप करत असेल तर वेळप्रसंगी त्याला विरोध करू, पण विखे पाटलांचा हस्तक्षेप नसेल आणि जर तो रेल्वे मार्ग काही तांत्रिकदृष्ट्या तिकडे न्यायचा ठरला असेल तर त्यालाही जाब आपण विचारू.
परंतु तो GMRDचा जो काही तुम्ही GMRDचा प्रश्न मांडलाय तर त्याची अलाइजमेंट जर इथूनच सुरुवात केली तर तिथं त्याला टाळून पुढे जाता येणार आहे.